जय श्री कृष्ण सर्वांना. मी मुक्ता पटाडे. तर तुम्ही बघू शकता आपली ही जी ट्रॉली आणि मशीन आहे. तर बऱ्याच भावांच्या कमेंट आणि मेसेज येत होत्या की ताई या ट्रॉली मशीनची आम्हाला माहिती द्या. तर मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. जेव्हा आपण जी काय वैरण असेल ती वावरामध्ये कट करत असतो आणि कट केल्याच्या नंतर आपल्याला आपली कुट्टी मशीन जेथे आहे तिथे आपल्याला ते वैरण घेऊन येण्यासाठी खूप कष्ट होतात आणि ते घ्यायला सुद्धा वेळही लागतो. आणि बऱ्याच वेळा काय होतं की लाईटवर असलेली जी कुट्टी मशीन असते तेव्हा लाईटीचा खूप प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम यायचा आणि बऱ्याच वेळा काय व्हायचं की लाईट नसायची आणि बऱ्याचदा की गाईला कुट्टीही नसायची. त्यामुळे आम्ही असं डोकं चालवून आणि पुन्हा काय व्हायचं की आपल्याला जेव्हा वैरण कट केल्याच्या नंतर ते उचलून इकडे घेऊन यावं लागायची कुट्टी मशीनपाशी. तर आपल्याकडे मदतीला कोणी नसल्यामुळे खूप त्रास व्हायचा. त्यामुळे हे जुगाड बनवलेला आहे. तर मी डोकं चालवून ही मशीन आणि कुट्टी जॉईंट करून घेतलेली आहे. आणि याच्यानंतर राहिला प्रश्न की ताई ही याच्यामधली कुट्टी खाली कशी करता येईल. तर तिचं एका साईडला ती डम्पिंग होती, तिला हायड्रोलिक लावलेलं आहे. आणि एका साईडचं तिचं जे फाळकं असतं ते खालीही होतं, बघू शकता तुम्ही. तर आणि तिला हायड्रोलिक असल्यामुळे ती साईडला डम्पिंग होती. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती खाली डम्पिंग करून दाखवली असती, पण आमच्याकडून त्याची नळी फुटलेली आहे आणि त्याची नळी आम्हाला आता अवेलेबल झालेली नाही आहे. 2-3 आणल्या पण ती सध्या आम्हाला भेटलेली नाही. तिचं माप चुकलेलं असल्यामुळे आम्हाला ती भेटलेली नसल्यामुळे आम्ही आता सध्या तसं बघायला तर गेलं तर असं आपण दाताळीने ओढू शकतो आणि आपल्याला शक्यतो तिची गरजही पडत नाही. त्यामुळे आपल्याला गावाने व्यतिरिक्त खाली टाकायचं काही काम नसल्यामुळे आपण तिला असंच हँडल करू शकतो. आणि राहिला प्रश्न की ताई तुम्हाला याची किंमत किंवा कितीला पडली. तर ही वेगवेगळ्या ठिकाणून घेतल्यामुळे, कारण की मशीन एका ठिकाणून घेतलेली आहे आणि ट्रॉली एका ठिकाणी बनवलेली आहे, तरी पूर्ण आपल्याला शेवटपर्यंत खर्च तिचा आलेला आहे 1.5 लाख. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. धन्यवाद.